सरकारमधल्या भाजप शिंदे गटातच लागली चढाओढ. शक्तीप्रदर्शनाची भारीच हौस. मलंगगड येथे राजकीय शक्तीप्रदर्शनाचे वातावरण दिसून येत आहे. या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक प्रकारे आपली ताकद दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही बॅनर लागले आहेत. यामुळे आता महायुतीतल्या दोन पक्षांमध्येच ताकद दाखवण्याची सूप स्पर्धा लागली आहे का, असा सवाल आता विचारला जात आहे. लेटेस्ट मराठी न्यूज. लोकसभा इलेक्शन 2024. महायुतीत सर्व काही आलबेल नाही. भाजप नेत्याच्या वक्तव्यावरून चर्चांना उधाण. ठाणे आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांतील वारकरी मंडळांच्या वतीने श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या उसाटणे गावात हा सोहळा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या महोत्सवाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत. तसेच उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अश्व रिंगण होणार असून यासाठी थेट संत ज्ञानेश्वर माऊलींचे अश्व आणले जाणार आहे. यावेळी रिंगण सोहळ्यादरम्यान दिंडीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. काही वेळातच मुख्यमंत्री शिंदे हे या सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना शिंदे गटाकडून डोंबिवली, कल्याण, शिळरोड, खोणी, तळोजा रोडवर मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. रस्त्यावरील एकही खांब किंवा मोकळी जागा सोडण्यात आलेली नाही. शिवसेना शिंदे गटाच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची छायाचित्रे झळकाविण्यात आलेली आहेत. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करीत एक प्रकारे शक्तीप्रदर्शन शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदारसंघात हा भाग येत असून त्यांनी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेले बॅनर लावत आपली ताकद देखील कमी नाही, हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात जागोजागी हे लागलेले बॅनर म्हणजे एक प्रकारे शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यात चढाओढ सुरू असल्याचे चित्र दर्शवितात.